उंदरावानी दिसते. हा रताळ्यासारखं. वेलकम बॅक टू माय चॅनल. आता हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना तर समजलंच असेल हे काय आहे ते, पण ज्यांना माहिती नाही त्यांना असं वाटलं असेल हे रताळं आहे. तर हे काही रताळं वगैरे नाही आहे बरं का. तर आता काय आहे ना हे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच, समजेलच. तर चला आता व्यवस्थित व्हिडिओ बघा आपला, कुठे स्किप न करता, कारण हे बघण्यासाठी तुम्ही जेवढे उत्सुक आहात ना तेवढेच आम्ही सुद्धा उत्सुक आहे, कारण हे फर्स्ट टाईमच आता आम्ही काढायला लागलेलो आहे. तर चला बघा आता. आणि इतके जोराची वाईटोळ आली बघा, इथं दिसच न झालं होतं आम्हाला. रताळ्यातच मोडते. हा रताळाचं मोडतं. मोठी जाते. किती आहे? तिकडे पसरले वाटतं ते. बरं झालं काढलं, ट्रॅक्टर खाली बाजून गेलं असतं. आता तुम्ही काढून नाही जास्त मोठा की वरतो. हे का अशी माती काढायला लागते. माती बसते पुन्हा पेशरनं धुयायची. पूर्ण निघत. पूर्ण निघा. हळदीचे तर 2-4 कंद लावले होते आपण. अगोदर आंबे हळद काढलेली बघितली, अर्धी काढली होती, ही अर्धी राहिलेली आता काढली. आणि हे ना मी तुम्हाला दाखवलं होतं अगोदर एका व्हिडिओमध्ये कंदर. आणि हे असे ना 3-4च अगदी लावले होते बरं का, जास्त काही नव्हते आपल्याकडे. आणि आता बघा एवढं निघाले पाठी भरून, म्हणजे अगदी सेम हे रताळासारखंच दिसते. म्हणजे उपवासाला खातात पण बाहेर कोकणात वगैरे. आता आपण पहिल्यांदा लावलं होतं, मग आता हे सुकून जळून गेलं होतं, म्हणजे असं वाटलंच नाही खाली काय एवढं निघालं असं, पण एवढी पूर्ण टब भरून निघालं. आणि इकडं पाठीमागं बघा ही भाजी गवत भरपूर झालं, आम्हाला काही काढायला टाइम नव्हता, मग आज काढून घ्यायचं होतं म्हणून म्हणलं सहज खोदून तरी बघावं खाली, तर एवढं निघाले. आता याला धुवायचंय. आता हे मातीनं भरले पूर्ण, आणि काहीच खानदान असं निघाले, पण बाजूला हे बघा तुटले. तुटले. सेम रताळ्यासारखंच आहे. आता बनवल्यानंतर बघू. तुमच्याकडे ह्याचं म्हणजे कशा पद्धतीनं बनवलं जातं मला नक्की कमेंट करून सांगा. आता ही कारल्याला आपण लावलं होतं बघा, मांडव घातला होता जाळीचा असा झाला. आता कारले जळून गेलेत, आता परत लावायचे म्हणून तिथं साईडला सारायला लागले ते. आणि ही राजगिऱ्याची भाजी तर बिया पडून उगवली होती, लय जास्त प्रमाणात झाली. हेड्डी कशी बघते तर. हा नाही, विकतची जी भाजी खायला आणलेली ना त्याच्यामुळे लावल्या होत्या 4-5, तर ते एवढं आले. आता अगोदर काढली होती मी, दाखवली पण होती तुम्हाला बनवलेली अगोदर, पण आता जास्त झाले. आता नाकात बसले आमच्या खाऊन खाऊन, हाय की नाही आत्ते. अरे लय हसू येते. हा अयो पायनॅपल. मग काय पालकाच्या भाजीने दिसायला सुद्धा अडचण झाली त्याला मोठं. आता ही ना पालकाची भाजी होती बरं का. तर सारखी खुडून खुडून आम्ही नेत होतो, पण त्याला तर बिया लागल्या होत्या. आणि इतकी मोठी त्याची ती भाजी झाली होती ना वरती, की त्याच्या आडून ना खाली पायनॅपलची झाडं पूर्ण अशी झाकून गेली होती. तर म्हटलं त्या झाडांना थोडंसं मोकळं करूया. आणि गवत खूपच झालं होतं आणि आम्हाला टाईमच भेटणं झालं येऊन काढायला. तर आज कसं बसं म्हटलं चला आज सगळं आवरल्याशिवाय काय आज घरी जायचं नाही, म्हणून मग आलो होतं. तर इथं बघा आता उपसून काढायचं म्हटलं तर ते उपसून निघत नव्हतं, म्हणून ते शेवटी कुदळानेच काढलं मग बाजूला.
हे बा किती गवत निघालं. काढून देशी भेंडे बिया आहेत, काढू आपण. ट्रॅक्टर फिरवल्यामुळे थोडंसं काम आमचं सोपं झालं होतं. म्हणलं आता खुरपून जरी काढायचं म्हटलं तर एवढ्यात आम्हाला दिवस गेला असता, कारण रान पण अगदी खाली थोडंसं घट्ट झालं होतं. मग त्याच्यामुळे ट्रॅक्टर फिरवल्यामुळं मग थोडंसं पटपट म्हणलं गोळा करून घेऊया. अजून एकदा दोनदा फिरवावं लागेल तेव्हा निघेल सगळं. पण इथं बघू शकता हे बा किती निघाले, भाजी आणि गवत सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये. आणि उचलायला सुद्धा वजन लागत होतं त्याच्यामध्ये, माहिती का. हा पिशवी निसटली. हा पडली. या की हो. हा आंबे हळद थोडी राहिली. उंदरावानी दिसते. रताळ्यासारखं हा रताळ्यासारखं कुठलं त्याच्यामध्ये कच्चा असल्यामुळे त्याच्यात लागतं. हेच लावायचं. हा हीच लावायची. हो पालकाला बी जास्त आलेत म्हणून काढून टाकले. तर आता त्याचं खालचं पालं काढून घ्यायला लागले त्या भाजीपुरतं. पलीकडे दुसरीकडे लावली अजून. हा तुम्हाला दाखवते हातासरशी मी. हे बघा इकडं आले आता, म्हणजे खाण्यापुरती निघते. खुडून होती करायला एवढी. हे बघा इथं आणि इथं. आता इथं ऊसात पण गवत आलं, तर हे पण काढायचे. चला राहिलेलं उरलेलं गवत आम्ही गोळा करून घेतो सगळं. मोहरी तर इथं पण उगवले. हा चला बसा तर आम्ही घेतो गोळा करून. नको राहू द्या, बसा बसा. आता पलीकडचं सगळ्या ट्रॅक्टर फिरवून घेतला होता, पण झाडांच्या इथं जे बदाला जे गवत होतं ना ते काढायचं होतं. गवत म्हणजे काय, तांदळाची भाजी जी निबर झाली होती ना, बिया पडून उगवली होती, तर ती सगळंच काढून घ्यायला लागलो होतं. म्हटलं आता परत भाज्या वगैरे लावायला सगळं स्वच्छ असेल तर बरं पडतं ना, म्हणून मग इकडं आज आरो पण आमचं सगळं करू लागत होता. आणि मग इकडं मी खुरप्यान गवत काढत होते. ती भाजी होती ती काही उपसून निघत होती, काही तुटून निघत होती, त्याच्यामुळे मग खुरपं घेतलं होतं. तर हे बघा इथं असं निघत होतं सगळं. तर इथलं अगोदर म्हटलं काढून घेऊ, सगळं आवरूया आणि मग परत जायचं घरी. आणि ही पायनॅपलची झाडं मध्ये तुम्ही बघितली असतील, रोहिणीनं व्हिडिओमध्ये दाखवली होती लावलेली. तर हे बघा ह्याच्यामध्ये पण फरक आहे बरं का. आता ही बघा पानं किती ह्याची प्लेन आहेत एकदम, आणि ह्याची पानं आहेत ह्याला काट आहेत. आता ही तर माती सारताना असं असं घुसले बोटामध्ये माझ्या, मग माझ्या लक्षात आलं. आत्ती चला. आता फक्त ऊसातलं राहिले काढायचं गवत.
हे बघा इकडं पूर्ण गवत काढून झालं आता, सगळं चकाचक झाले आणि एवढं मोठं गवताचा ढीग निघालाय. ट्रॅक्टरनं काढल्यामुळे जरा बरं गेलं, नाहीतर लय वेळ लागला असं काढायला. आरो चालवायला लागलाय ट्रॅक्टर तिकडे. हे बघा शिकतोय ना. चला आता आम्ही पण जातो घरी, बराच वेळ झाला, जेवायचंय, 2 वाजून गेलेत आता. आहा आयो छान चालत की ट्रॅक्टर. आरो आलो घरी. आज जरा खूप जास्त कडक ऊन पडलं होतं, त्याच्यामुळे जरा कसं तरी झालं उन्हामध्ये, कारण बराच वेळ गेला आमचा. आणि हे बघा इथे एवढं निघालं होतं. तर काय म्हणजे तुमच्याकडे काय ह्याची स्पेशल रेसिपी असेल किंवा काही स्पेशालिटी असेल तुमच्याकडची, तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण आता आपल्याकडे पहिल्यांदाच आले, त्याच्यामुळे मला पण थोडं बनवायचं म्हणजे उत्सुकता आहे त्याची, म्हणजे कसं लागते काय लागते ते. तर ते मी लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत. तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्या आहोनी लगेच आंबे हळद आणि हे कंदर धुवून घेतले. तर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाबा.